ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज सोमवार. हं? त्यानिमित्त आपल्याकडे जी नियमितपणे शिवपूजा, अभिषेक याकरता खूप दुरून लोक दक्षिणा वगैरे पाठवतात. हं? त्यानिमित्त अभिषेक वगैरे आपण करून घेतो. त्यांच्या काय समस्या असतील त्या संदर्भात पूजापाठ करायला दक्षिणा वगैरे पाठवतात. त्या मंडळींचे शिवाभिषेक, पूजा करण्यात आल्या. आणि सर्वांसाठी मी आज सोमवार निमित्त प्रार्थना केली की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं. हं? तुमच्या काय जी इच्छा असतील, मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्या. तुम्हाला चांगलं आरोग्य लाभावं याकरता मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. तर मंडळी, आज विषय घ्यायचा आहे म्हणजे की आपल्याकडे जवळजवळ 5-7 वर्षापासून एक वयस्कर जोडपं आहे. हं? सौभाग्यवती सुरेखा अरविंद खोपरडे म्हणून. हं? त्यांची नियमितपणे शिवपूजा असते. प्रत्येक सोमवारी शिवपूजा असते. हं? ते वयस्कर आहेत. त्यांना नातरुंड वगैरे असं सर्व आहे. हं? कारण ती रिटायरमेंट झालेली आहेत. पण खूप धार्मिक वृत्तीचे. अ, त्या ताईशी सुद्धा माझं बोलणं खूप वेळा झालेलं आहे. हं? असं म्हणजे त्यांचा स्वभाव, हे समजूतदारपणा. हं? त्यांनी खूप हालाखीच्या जीवनातून त्यांनी एक संघर्ष करून मुलांना शिकवणं, व्यवस्थित संसार केला आहे, न चिडता, न डगमगता. हं? तर मला एवढंच सांगायचं आज की म्हणजे त्यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. हं? त्यानिमित्त मी शिवपूजा आवश्यक करून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. हं? आणि त्यांचं वैवाहिक जीवन सुखी, समाधानी, आनंदी जावो, त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला काही गोष्टी सांगतो. म्हणजे त्यांनी आज एवढे दिवस म्हणजे व्यवस्थित संसार थाटलाय. आज खूप वय झालेलं आहे त्यांचं. हं? आणि फक्त काय याच्यामध्ये त्यांचं या जीवनाचं रहस्य ज्यावेळेस मी ताईशी गप्पा मारल्या. आज पण मी आता सर्व झाल्यानंतर मी फोन करणार आहे ताईला आणि त्यांना प्रत्यक्ष फोनवरून सुद्धा मी शुभेच्छा देणार आहे. हं? खूप खूप चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे जीवनातला आणि खूप समजावून सांगतात ते. हं? तर फक्त त्यांच्या बोलण्यातून एक जाणवलं, आपण जे कष्ट करतो ना, हं? कष्ट करतो, पण त्या कष्टाला यश येण्यासाठी आपल्यामध्ये धार्मिक वृत्ती असली पाहिजे. देवावर विश्वास असला पाहिजे. कारण म्हणतात ना, जसं आपण डॉक्टरकडे जरी आपण इलाज करत असलो कोणत्या रोगाबद्दल, तरी दवा आणि दुवा या गोष्टीचा फार जवळचा संबंध आहे. कारण दवा जरी करत असलो, तरी आपला दुवा असणं गरजेचं आहे. त्यात म्हणजे ईश्वराचा दुवा असणं गरजेचं आहे. हं? त्यासाठी नुसते काम करून, कष्ट करून अथवा काही जमत नाही. आता बरेच जण खूप कष्ट करतात, पैसा कमवतात, असे करतात. परंतु त्याला जर ईश्वराचा दुवा नसेल, आशीर्वाद नसेल, तर त्या कष्टाला काही समजा अर्थ राहत नाही. कारण बऱ्याच वेळेस खूप पैसा कमवलं, खूप काही कमवलं, तरी सुख समाधान लाभत नाही. हं? कारण कुठंतरी आपलं मनामध्ये दडसूर राहते. आणि तेच व्यक्ती जर कष्ट करणारी काही जे असेल आणि खूप काही जरी कमवलं, जर त्याच्यावर देवावर विश्वास असेल, देवधर्मावर विश्वास असेल, तर त्याच्या जीवनामध्ये आनंद राहतो. म्हणून माझं एकच सांगणं असतं तुम्हाला, की काम अवश्य करायचं, कर्म खूप करायचं, करायचं नाही असं नाही. पण त्याबरोबर कर्माबरोबर म्हणजे आपल्या कामाबरोबर आपण श्रद्धा ठेवली पाहिजे, देवावर विश्वास ठेवला पाहिजे. हं? आणि आपल्या नियमितपणे जसं जमल तसं, काय घडल तसं आपण
देवाधर्मामध्ये थोडंसं लक्ष घातलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आपली एक दिनचर्या ठेवली पाहिजे. सकाळी लवकर उठणे, हं, स्नान वगैरे करणे, काय जमेल तेवढं 10-5 मिनिटं काही देवासाठी देता येत असेल ना, तर देणे. अशी वृत्ती ठेवली पाहिजे. कारण काय असतं, आपण कितीही समजा पळलो, काही केलं, कुठे जरी समजा गेलोत आपण, तरी सुख लाभत नाही त्याच्यानं. आपलं मन आपलं मन जर देवधर्माकडे झुकलेलं असेल, ईश्वराकडे जर झुकलेलं असेल, तर आपल्याला कितीही कमी कष्ट लागू, जास्त लागू, काही लागू, जे आहे आपल्याला दिलेलं ईश्वरानं, जे आपल्याला मिळतं, त्याच्यामध्ये आपल्याला समाधान मिळतं. चांगल्या प्रकारे आपण जीवन जगू शकतो. चांगलं आरोग्य लाभू शकतं आपल्याला. हं? त्यासाठी आपल्याला देवधर्म करणं फार गरजेचं असतं. नियमितपणे सकाळी पूजा करणे, थोडंसं नामस्मरण करणे, सायंकाळी दिवाबत्ती करून आपलं दिवा लावल्यानंतर थोडंसं बसणे, हं, आणि नामस्मरण करणे. जे आपल्याकडे समजा जीवनामध्ये अगर दिवसभरात जरी काय आपल्याकडून काही चुकून-हुकून घडलं असेल, त्यासाठी देवाकडे प्रार्थना करणे, की देवा माझ्याकडून आज काही दिवसभरात माझ्याकडून काही नकळतपणे काही झालं असेल, तर त्याच्यापाशी क्षमा करू नको म्हणायचं. अजिबात क्षमा करू नको. कारण क्षमा केल्यानंतर माझ्याकडून परत चूक होईल. म्हणून मला क्षमा करू नको. मला शिक्षा कर आणि त्याची जाणीव करून दे, की तू असा चुकलास. आता परत चुकू नको. हं? त्याची शिक्षा दे मला. यानं काय होतं, आपला अपराध जर आपण मानला ना, तर आपल्याला जे टेन्शन येतं, हं, ते दूर होतं आणि आपलं जीवन खूप आनंदमय चालतं. आणि आपण काहीतरी आपण देवाकडे समजा प्रार्थना केली, की वाटतं, की नाही आपण देवाला सांगितलंय, आपण माझ्याकडून ही चूक झालेली आहे, अमुक चूक झालेली आहे. मला सद्बुद्धी दे. आता इथून पुढे अशी चूक होऊ नये. माझ्या तोंडून कोणाला वाईट काही बोलण्यात येऊ नये. काही असं म्हणायचं. बघा तुम्हाला शांत झोप लागेल. हं? तुमच्या शरीरामध्ये काही सूक्ष्म प्रमाणात रोग असतील ते दूर होतील. केवळ देवाकडे प्रार्थना केल्यानंतर, की आपलं चुकलं ना, तर चूक सांग मला. मी चूक सुधारतो. अशी मला एक बळ दे, शक्ती दे. हं? जेणेकरून पुढे मला चूक अशी होणार नाही. अशा पद्धतीनं राहायचं आणि काम करत देवावर विश्वास ठेवायचा. फक्त अंधश्रद्धा नाही करायची. अंधश्रद्धा नाही. श्रद्धा ठेवायची, विश्वास ठेवायचा. देव नावाच्या शक्तीवर विश्वास ठेवायचा. बघा, किती आनंद वाटतो, समाधान वाटतं. तर अशा पद्धतीनं आपण जर जीवन जगलो, तर आपल्याला दुःख नावाचं काही वाटेला येत नाही. हं? तुम्ही करा, कर्म करा, पैसा कमवा, काही त्याच्याबद्दल नाही. पण त्याबरोबर देवदेव करणं फार गरजेचं. नुसतं लोकांना दाखवण्यासाठी देवदेव नाही करायचं. आतून देवदेव करा, मनातून देवदेव करा. हं? तर अशा पद्धतीनं आपलं जीवन ठेवा. तर परत एकदा मी सौभाग्यवती सुरेखाताई अरविंद खोपर्डे यांना मी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजचा हा कार्यक्रम इथेच थांबवतो. परत भेटणारच आहे पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.